स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या होऊन 2 महिने लोटले। बेसूर आश्वासनांचे कायागीत कानावर पडून कान अगदी बधीर झाले आहेत मित्र। परंतु अजूनही तपासाला जसा हवा तसा वेग आला नाही। आणि एक आणखी मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे। सरकारी मनसुबे आणि कूटनीतीची कुटील गाथा आता हळूहळू बाहेर यायला लागल्याने शंकेचं भूत सत्य स्वीकारण्याच्या बेतात आहे। कंटाळून शेवटी संतोषला माफी मागण्याची वेळ या महाराष्ट्रावर आली आहे मित्र। न्यायाची अपेक्षा करता करता 2 महिने लोटल्यानंतर हताश होऊन महाराष्ट्र संतोषला काय बोलतो आहे मित्रहो, शेवटपर्यंत ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। संतोष, आम्हाला माफ कर। मस्साजोग सहित समस्त महाराष्ट्राला तू माफ कर। आम्ही न्याय मागतो आहोत। अगदी तुझ्या हत्येच्या दिवसापासूनच आम्ही अगदी रेटून सरकारच्या मागे लागलो आहोत। वेगवेगळी आंदोलने केली, मुख्यमंत्र्यांनी अनेकदा आश्वासने दिली, ती फक्त आश्वासनेच होती। अनेक नेते, मंत्री, महामंत्री मस्साजोगला आले, कुटुंबाला भेट दिली, तुझ्या कुटुंबाची त्यांनी सांत्वना केली, आमच्या मागण्या ऐकून घेतल्या। तपास सुरू आहे। CID SIT कामाला लागली होती, पण आता आशा मावळायला लागली आहे। आम्हाला वाटते सरकार आमच्याशी डाव खेळते आहे आणि हळूहळू हा त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी रचलेला गनिमी कावा यशस्वी होताना दिसतो आहे। शंकेची अनेक दारं हळूहळू उघडत आहे। तेव्हा खूप खोलवर जाऊन विचार केल्यावर लक्षात आलं की हे सर्व नेते आणि त्यांनी पोसलेले गुंड हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत। संतोष, आमचा एक अंदाज खरा ठरताना आणखी दिसतो आहे। तो अंदाज सत्याकडे झुकताना दिसतो आहे। आदरणीय महंत श्री मुख्यमंत्र्यांनी राजकारणाचे डाव आखून स्वतःच्या बचावासाठी सुरेश धस नावाचं एक पिल्लू बीड जिल्ह्यात अगदी मोकाट सोडलं आहे। ते पिल्लू आमच्या बाजूने गुरगुरताना आम्हाला नेहमीच दिसते, परंतु त्याची किल्ली मुख्यमंत्र्यांकडे आहे असं लक्षात आलं आहे। कारण सुरेश धस कधी आमच्यासारखं बोलतात तर कधी मुख्यमंत्र्यांसारखं, कधी धनंजय मुंडेसारखं बोलतात तर कधी पंकजाताईंचे पंख मागे ओढताना दिसतात। कधी त्या प्राजक्ताची फुले तोडतात, कधी पुन्हा त्याच प्राजक्तावर फुलांचा वर्षाव करतात। कधी बीड तर कधी परळीची राख हवेत उडवताना दिसतात। सकाळी आम्हाला भेटतात आणि सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळ बसलेले दिसतात। अशा त्यांच्या या वागण्याला तुझ्या हत्येचं कारण आहे की आतलं राजकारण आहे हे कोडच आहे सध्या तरी। कारण आता तुझी हत्या होऊन 2 महिने लोटले, तपासाला धावून धावून धाप लागली आहे। त्या तपास अधिकाऱ्यांना खरोखर धाप लागली आहे की त्यांना सोयीस्करपणे धाप लावण्यात आली आहे हे कळायला अजिबात मार्ग नाही। वाल्मिक कराड सोबत धनंजय मुंडेंच्या घट्ट मैत्रीचे अनेक सबळ पुरावे असताना देखील धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही। अजित पवारांना आता आणखी कोणते पुरावे हवे आहेत हे त्यांनाच ठाऊक। धनंजय मुंडे देखील स्वतः राजीनामा द्यायला अजिबात तयार नाही, कारण सत्तेची भूक अजून संपली नाही। अर्थात वाल्मिक कराड निर्दोष सुटणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे। संतोष, आम्हाला माफ कर। संतोष, आम्हाला वाटते आमच्या आंदोलनांचे घसे कोरडे होण्याचीच वाट मुख्यमंत्री महोदय बघत असावेत। आमच्या आंदोलनाला पोलीस परवानगी देतात म्हणूनच आम्ही आंदोलन करतो आहोत आणि पुन्हा न्यायासाठी आश्वासनं देऊन आंदोलनाची ज्वलंत वात विझवून टाकण्याचा प्रयत्न केला जातो आहे। संतोष, पुन्हा ती वात पेटवण्यासाठी अवघड व्हायला आला आहे।
संतोष, आम्हाला वाटते या तपास अधिकाऱ्यांची गोची होत आहे. CID आणि SITचे हात मागे बांधून ठेवले आहेत आणि पेन मात्र त्यांच्या तोंडात कोंबला आहे. ते तोंडात पेन घेऊन कसे लिहिणार, तपासाचे तपशील कसे उमटवणार हा प्रश्न आहे. कारण त्यांचे हात मागे बांधले आहेत. तोंडात पेन असल्याने आता आमच्याशी देखील त्यांना बोलता येत नाही. तुझा भाऊ धनंजय देशमुख बुचकड्यात पडला आहे. दुःखातून आजपर्यंत तो सावरला नाही. तुझ्या आठवणीने गहिवरून जातो, पण कुटुंबासमोर त्याला धाय मोकलून रडता सुद्धा येत नाही. वैभवीची बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे. डोळ्यातल्या अश्रूंना घडीभर थांबवून कशीबशी ती पेपर सोडवायला जाते आहे. हळूहळू तुझ्या घराभोवतीची गर्दी देखील कमी होताना दिसते आहे. आणि हो संतोष, वाल्मिक सत्तेच्या सहकार्याने आणि संपत्तीच्या बिदागीने निर्दोष सुटला तर तो अनेकांना पुढे जगणं कठीण करून टाकेल. कारण त्याला लागलेले सर्व डाग स्वच्छ करण्याचं एकमात्र माध्यम आहे, ते म्हणजे राजकारण. आतापर्यंत वाल्मिक मुंडेंचा फक्त सोबती होता, परंतु आता पुढे तो एक मळवट लेपाटलेला धार्मिक आमदार होणार, हे चित्र स्पष्ट दिसत आहे. संतोष, आम्ही थकलो आहोत, हतबल झालो आहोत. कारण आरोपींच्या पाठीशी सत्ता असल्याचं बोललं जातं. म्हणूनच तर विष्णू चाटेंचा मोबाईल अजूनपर्यंत सापडला नाही आणि डाटाही रिकव्हर झालेला नाही. कृष्णा आंधळे लपवून ठेवला आहे ही देखील बातमी असत्य आहे. हे कसं आम्ही पटवून घ्यावं हा प्रश्न आहे. संतोष, तू देखील मुख्यमंत्र्यांना फोन केला होतास. ते फोन संभाषण ऐकून अख्खा महाराष्ट्र ढसाढसा रडला, परंतु मुख्यमंत्र्यांनी पांघरून घेतले आहे. कारण कुबडीच्या सहाय्याने कधी नव्हे ती सत्ता कशीबशी पदरात पडली. त्यांचा आधार आता अजित पवार आहे. त्यांचा पाठिंबा आता एकनाथ शिंदे आहेत. त्यांचा मित्र आता धनंजय मुंडे आहेत. त्यामुळे आम्हाला कितीही वेदना झाल्या तरी मुख्यमंत्री महोदयांना काही फरक पडेल असं अजिबात वाटत नाही. संतोष, हत्येच्या वेळी तुला झालेल्या वेदना या तुलाच ठाऊक असतील, पण इथे न्यायापेक्षा सत्तेची भूक अतिशय महत्वाची आहे. हा निरंकार उपवास सोडण्यासाठी जाणून बुजून सुरेश धस नावाचा लाऊडस्पीकर आमच्या उरावर घट्ट बांधून ठेवला गेला आहे. तो स्पीकर निरंतर ओरडतो आहे, पण ते ओरडणे तुझ्यासाठी नसून राजकारणाचा एक नवा फंडा असल्याचं जाणवते आहे. संतोष, तुझं हत्या प्रकरण हळूहळू विसरण्यासाठी कदाचित तपासाला उशीर लागत आहे. कदाचित आम्हाला विसर पडण्याची वाट सरकार बघत आहे. आणि नाहीच विसरलो आणि आमची जास्तच डोकेदुखी सरकारला वाटू लागली तर महाराष्ट्राचं लक्ष विचलित करण्यासाठी कदाचित एखादी मोठी घटना घडवून आणतील. ही शक्यता नाकारता येत नाही असा अंदाज आहे. कारण यापूर्वी अशा युक्त्या राजकारणात अनेकदा आपल्या महाराष्ट्रात वापरल्या गेल्या आहेत. कारण राजकारणाने यापूर्वी अनेक निष्पाप माणसं मारली आहेत. त्यामुळे कुणाच्या मरण्याचे दुःख वगैरे खूप काही त्यांना होत असेल असं अजिबात वाटत नाही. संतोष, पानसरे दाभोळकर गेलेच ना. जस्टिस लोया आणि अशा शेकडो अनेक घटना यापूर्वी महाराष्ट्रात घडल्या आहेत. आपल्याच महाराष्ट्रात आपल्या परळीतलेच कित्येक लोक सकाळी घराबाहेर गेले पण संध्याकाळी ते घरी परतले नाही. निष्पाप माणसांचे जीव घेणं त्यांनी मुंग्या मारण्यासारखं आहे. त्यामुळे तू आम्हाला आता माफ केलेलंच बरं राहील. आशा अपेक्षा मावळताना वेदना खूप होत आहेत, पण शेवटी करायचं काय. तो महाराष्ट्र संतोष आता संपला. खूप दूर निघून गेला तो आमचा महाराष्ट्र. आता हा महाराष्ट्र नाही, हा मराराष्ट्र असं नाव या महाराष्ट्राचं पुढे येत आहे.
आमच्या आशा अपेक्षा जरी मावळत असल्या तरी एक लक्षात घे, असंख्य निखारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धगधगत आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. फक्त पेट घेण्यासाठी त्यांना पुरेशी हवा मिळत नाही आहे. या होणाऱ्या अतिची माती एक दिवस तर ठरली आहे, हे लक्षात घे, परंतु थोडा उशीरच लागेल. संतोष, या लोकांनी जास्तच अति केली तर लोक पोलीस, वकील, न्यायालय वगैरेच्या भानगडीत पडणार नाही. तरुण रक्ताच्या लाटा जेव्हा दूर उंच उसळतील तेव्हा प्रत्येक ढोंगी नेत्यांना घर सोडून पळावं लागेल. हे सत्य आहे. कारण शेवटी जनता वेडी झाली तर भयंकर आणि महाभयंकर घडेल. घराघरात घुसून चौकात फरफटत आणून लोक त्यांच्या छातीवर नाचतील आणि स्वतःचा न्याय स्वतःच हिसकावून घेतील. संतोष, आम्हाला वाटते महाराष्ट्र आता तेव्हाच आपली कात टाकेल आणि पुन्हा नव्या महाराष्ट्राची नवी पहाट एक दिवस अवश्य उगवेल. पण ती देखील एक प्रकारे अधोगतीच आहे ना. नुकसान तर सामान्य जनतेचं आहे. कारण एका दुर्जनाला मारण्याच्या वाटेत अनेक सज्जन देखील उभे असतात. त्यांचा निष्पाप बळी जात असतो. संतोष, तपास संपत आला असला तरी आमच्या आशा मात्र संपत नाही. पण सध्या आज तरी आम्हाला माफ कर. कारण भय इथले संपत नाही. मित्रहो, आज या विषयात एवढंच. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा नवीन भाग, हा नवीन व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू मित्रहो नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान. थँक्यू सो मच. बाय बाय.